संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री दत्त जयंती उत्सवास मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। यानिमित्त श्री दत्त दर्शनासाठी राज्यातील विविध दत्त मंदिरात भक्तांचा महापूर लोटला होता। घेऊया एक आढावा। तर आमच्या गावात दोन जागृत देवस्थानां आसा, एक सातेरी देवस्थान आणि हे दत्तात्रय देवस्थान। कसले कोणाचे हे आसल्यो आंगवणी जावं आणि कसले आसले जाल्यार इच्छा परिपूर्ण जाता। हांगा सगळें सांगणे घातल्या उपरांत थंय तेच जाता, हांगा तेच सांगणे घातल्या उपरांत कामां जाता। आणि हांगासर आमकां आमची मॅडम पर्या मद्दा सारक्या संघाची आमदार तिने आमकां भरघोस अशें हे दिला, सपोर्ट केला, तिचे आमी खूब ऋणी आहात। आणि अशेंच तेन आमकां भुरग्यांक जावं सगळ्या एका सहकार्य करचे तितकी म्हाजी इच्छा। परत हे जागो आमी तांकां जागो दिलोय, मी म्हाजो, आणि जागो दिवन तेंच्यांनी हांगा देवूळ बांदलें। आमी आमच्या मतीन ताका दिला आमी म्हाजो बरेपणा, आणि तेंच्यांनी हे उत्सव हांगा केला। धानाचो तळ रावता। कितली वर्सां जाली सुमार आता हे? एका वर्सा सारखी आता 40 जाली। आम्ही सुरुवात केल्ल्या 40 वर्सां, म्हटल्यार 36 वर्सां देवूळ जालें। 36 वर्सां पयलीं हे करून 36 वर्सांनी देवूळ जालें। देवूळ जावन आता 8 वर्सां जालीं। त्याच्या पयलीं हांगा असो बारीक झोपडी आशिल्ली, मठ कसो MD कुमार तो येयल्लो आनी आमकां म्हणलो तुमी देवाचें दान करताले करा म्हणून, आनी आमी ती सुरवात केली। तेन्ना पयले सुरवातीक 5 लोक आशिल्ले, तशें मागीर मागीर वाडटा वाडटा हे सगळे म्हणजे 10-15 लोक जाले। तशी तशी प्रकृती वाडली तेन्ना तेच्या उपरांत मागीर हांगा धोंड रावंक लागलो। तळ जालो, धोंडाचो तळ जालो। धोंडाचो तळ जालो, तळ जातकणे हांगा बारीकशी घुमटी बांदली। पयलीं आमी कोलवाची घोपटी बांदली, मागीर बारीकशी घुमटी जाली। घुमटी जाल्या उपरांत मागीर पत्रे घातले। पत्रे घातल्या उपरांत आमकां MT फंडाचो हॉल येयलो, हॉल बांदलो। हॉल बांदल्या उपरांत आमी म्हटलें देवूळ बांदुया, ती देवळाक सुरवात केली। देवळाक सुरवात केल्या उपरांत देवूळ 1.5 वर्सांनी पूर्ण जालें। 1.5 वर्सांनी आमी स्थापना केली। कशी तरी हे सगळे सहभागी जावन पालीचो गांव सगळो एक जावन स्थापना केली, आणि आता बरेच भाशेन उत्सव चालू जाता। त्याच्या फुडें हेच्या फुडें आनी सुद्दां जातलो अशें आमकां विनंती आहा। कमिटीचे अध्यक्ष म्हणजे आमचा आयज दत्त जयंती प्रोग्राम सगळ्या गांवांनी म्हणजे सगळ्या भुरग्यांनी म्हाका सपोर्ट केलो असो हे करपाक, वावरपाक हे सायडीन ते सायडीन खंय काम असं बारीक सारीक सगळ्यांक हातभार लागलेलो आसा। तेन्ना पयलीं आतां गोंय कीर्तन आसा, कीर्तन मागीर दनपारां 2 महाप्रसाद, मागीर पालखी उत्सव, मागीर भजन, मागीर रात्री 9 वाजता नाटक। स्वामी हांगा कितलेशे लोक येता म्हणजे सुमार हांगा महाप्रसादाक किंवा दर्शन घेवपाक? 6-7 हजार तरी येतात। आणि कितले वर्सां जाली पळय चालू आसा? 11 पयलीं बारीक आसलें न्हू, तितलें हें करून ना। आतां देवूळ बांदलेलो सगळं 11 वर्सां सुमार जालें। दत्त हळदकर अध्यक्ष मंदिराचो, आमचो ट्रेजरर आनी आमचो सेक्रेटरी। ह्या वर्सा आमची नव्या कमिटीनी पहिली दत्त जयंती आमी साजरी करता। सकाळी काकडे आरती जाल्यो, आतां आमचे 12:30 आरती जाल्यो, त्यानंतर 3 आमचे कीर्तन आसतलें, त्यानंतर 5 ठीक 5 वाजता आमचें कीर्तन सोंपोवन दत्त जल्म जातालो। नंतर मागीर रातचे 9 सुमार आमची पालखी ह्या परिसरान भोंवतली। आता महाप्रसाद आमचो चालू जातलो, तेन्ना सगळ्या लोकांनी हांगा विनंती करता येवचे, व्हडल्या संख्येन येवचे आणि महाप्रसादाचो लाभ घेवचो। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्तात्रेय
सगळ्या दत्त भक्तजनांक दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणता पहिले आमचे श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्त मंदिर संस्था हांगा वर्षपद्धतीप्रमाणे दत्त जयंती साजरा करता सगळे लोक म्हटल्यार विधिविधान जे कितें आसा सकाळी पासून आतापर्यंत आमचे चालूच आसता रातचे सकाळी काकड आरती म्हटल्यार हे विधिविधानाचे एक म्हटल्यार काकड आरती विधिविधान जाता सकाळी सांग नंतर अभिषेक ते नंतर 12:30 11 पर्यंत अभिषेक असता ते नंतर बाकी धार्मिक विधिविधान चलता मागीर 12:30 देवळाची आरती जाता आरती झाल्यानंतर सगळे देवाचे दर्शन महाप्रसाद हे सगळे विधिविधान चालूच असता 3:30 कीर्तन असता दत्त जन्म महोत्सव हेच्या बद्दल कीर्तन नंतर 5 सारखे आमचे जन्म जाता हांगा बाळ दत्ताचे ते नंतर दर्शन सगळे घेतात आणि मागीर रात्री 9:30 वाजता पालखी सुरू जाता हांगा देवस्थानाच्या आवारात पालखी फिरता पालखी जाले उपरांत मागीर आरती जाऊन देवळाचे उत्सवाचे सांगता जाता परत एकदा सगळे आमंत्रण दिता सगळ्यांक सांगता या दत्त जन्माचे दत्त जयंतीचे सगळे भक्तजनांनी हेजे लाभ घेवचो दत्ताचे दर्शन घेवचो आशीर्वाद सगळ्यांचेर आसूं नये म्हणून आम्ही मागता देवा जया